देशामध्ये जंतरमध्ये झालेलं आंदोलन, सोनम वांगचुक यांनी केलेले आंदोलन, उपोषणाचं आंदोलन केल्यानंतर जे आंदोलन भारतामधल्या युवकांमध्ये पेटलं आणि शिक्षण पद्धतीवरती जो खेळखंडोबा केला होता, त्या प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी जो आंदोलन केलं, त्या आंदोलनावरती खऱ्या अर्थाने नको तो अत्याचार जो पोलिसांकडून, दिल्ली पोलिसांकडून झाला, त्याचा खऱ्या अर्थाने निषेध करतो. पण हे होत असताना जिल्ह्याचे पालकमंत्री प्रत्येक हिंदू मुस्लिम दंगल झाली, हिंदू मुस्लिम काय झालं की मी अगदी मराठ्यांचा मी मसिया किंवा मराठ्यांचा मी लीडर असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या पालकमंत्र्यांचा एकही शब्द या तरुणांच्या आंदोलनावरती आला नाही. हे खऱ्या अर्थाने अचंबित करणारं आहे. कारण तरुणांनी आपल्या हक्कासाठी, ज्या पुढच्या भावी पिढीला शिक्षण पद्धतीचा न्याय देण्यासाठी जे रस्त्यावर उतरले, ते तरुण हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माचे एकत्र येऊन त्यांनी जाती धर्म विसरून देश आणि देशातला यंत्रणा ही ठीक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्याला खऱ्या अर्थाने त्याला यश मिळालं. प्रधानांनी राजीनामा दिला आणि यश मिळालं. असलं तरी जनतेला आणि लोकांच्या मनात त्या आंदोलनाबद्दल कुतूहल होतं. जनतेने जरी त्या आंदोलनात सहभागी झाले नसले, ते मनाने त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि सर्व जनतेचा त्याला पाठिंबा होता. याचाच अर्थ संपूर्ण भारतातली जनता या सत्ताधारी लोकांवरती कंटाळलेली आहे. महागाई आणि सर्व विषय जे आहेत, आज जे पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्सिंग हे सर्व जे चालू आहे, या विषयावरती जनता आता त्रस्त झालेली आहे. या जनतेचा खऱ्या अर्थाने उद्रेक सरकारने बघितला आणि 12 वर्षात कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही. तो घ्यायला खऱ्या अर्थाने या तरुणांनी लावला. त्याचा खऱ्या अर्थाने या सत्ताधाऱ्यांना अपयश आहे आणि सत्ताधाऱ्यांना पुढची निवडणूक ही कठीण जाणारी आहे. एवढं सत्ताधाऱ्यांनी समजून द्यावं. कारण आज तरुणांनी हे सर्व हातात घेतलेले आहे. तरुण यावेळी पुढे अशा प्रकारचे आंदोलनं घेतल्यानंतर सर्व पक्ष आणि सर्व नागरिक मतदार या तरुणांच्या पाठी राहतील, अशा प्रकारचं तरुणांचं हे होतं. त्या आंदोलनाला मुंबईमध्ये माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी जी एक ओ दिली, त्या ओला लाखो तरुण मुलांनी यशस्वीरित्या करून दाखवलं. ते खऱ्या अर्थाने सत्ताधाऱ्यांना चपराक देणारं आहे आणि पालकमंत्र्यासारखे जे भारतीय जनता पक्षाचे बोलके पोपट आहे, त्यांचा आवाज बंद करणार आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने आवाज बंद केलेला आहे. आज जिल्ह्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्प जो येतो आहे, तोही प्रकल्प बंद पाडण्यासाठी की तोही प्रकल्प हटवण्यासाठी जिल्ह्यातील तरुणांनी एकत्र येऊन हे आंदोलन केलं पाहिजे. या आंदोलनासाठी सर्व जिल्ह्यातले नागरिक, सर्व पक्ष, विरोधी पक्ष आणि सर्व असलेले मतदार त्या तरुणांच्या पाठी उभं राहतील, एवढं या ठिकाणी शंका नाही. त्यामुळे आज या ठिकाणचे असलेले सर्व सत्ताधारी पक्षाचे, पालकमंत्र्यांचे, खासदारांचे, आमदारांचे ज्या फसव्या घोषणा आता जनता त्या उघड करतील आणि जनतेला या सर्व घोषणेंचा कंटाळा आलेला आहे. कारण घोषणा बोलताना ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्र्यांचे वडील जे खासदार आहेत, त्यांच्या 75व्या वाढदिवसाला जे देशाचे रस्ते मंत्री नितीन गडकरी आले, उद्धव ठाकरे खड्डे मंत्री म्हटले, ते खड्डे मंत्री राणेंच्या वाढदिवसाला 75व्या वाढदिवसाला आले. त्या वाढदिवसाला बोलून गेले की मे महिन्यापर्यंत मी हा रस्ता पूर्ण करणार, पण मी रस्त्याच्या उद्घाटनाला येणार नाही. त्याचवेळी आम्ही समजून गेलो होतो की हा रस्ता मेपर्यंत होणार नाही आणि तो आज मेपर्यंत झालेला नाही आणि लोकांना रस्त्यातून खड्ड्यातूनच जावं लागतं आहे. ही दयनीय परिस्थिती जनतेने बघितलेली आहे. म्हणून जनतेला ते कळलेलं आहे की हे सर्व खोटं बोलतात, रेटून बोलतात, जनतेला फसवतात. या फसव्या लोकांना जनता काही दिवसात येणाऱ्या निवडणुकीत घरी बसवतील, यामध्ये मात्र शंका नाही.